वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं मी आपल्या आजच्या छानशा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। ठीक आहे, चला मग आता आज मी तुम्हाला ॲक्च्युअली नवरीच्या घागऱ्याचा ब्लाउज कसा स्टिच करायचा हे सांगणार आहे। तर आज एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण सांगणार आहे। हा जो काही घागरा आहे हा पूर्ण वेल्वेटचा आहे, त्याच्यावरचा ब्लाउज जो आहे म्हणजे वरचा आपण स्टिच करणार आहे आता, तर तो सुद्धा वेल्वेटचा आहे। छान असं एम्ब्रॉयडरी वर्क केलेला आहे आणि अशा वेळेस गळा रुंदी गळा हे सगळं वर्क केलेलं असेल तर आपल्याला त्याची कटिंग स्टिचिंग कशी करावी हे समजत नाही। गळा रुंदी खूप असेल तर ती कमी कशी करावी, डिझाइन ॲडजस्ट कसं करावा, तर हे सगळं मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला नवरीचा घागरावरचा ब्लाउज सहज स्टिच करता येईल, ते सुद्धा अगदी परफेक्ट असं फिनिशिंग सहित। सो हा कटिंग आणि स्टिचिंग करताना मी तुम्हाला ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे सो त्या तुम्ही नक्की नोट डाऊन करून ठेवा आणि तसं फॉलो करून जर का तुम्ही सुद्धा वेल्वेटच्या नवरीचा घागऱ्यावरचा ब्लाउज स्टिच केला तर तो सुद्धा एकदम परफेक्ट फिटिंग आणि फिनिशिंग सहित रेडी होईल। ठीक आहे, चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला नवरीचा घागऱ्यावरचा ब्लाउज स्टिच करणं, कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही खूपच सोपं जाईल। ठीक आहे, तर हे बघा हा घागऱ्यावरचा ब्लाउज पीस आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता माझ्याकडे इथे काही तुम्हाला घागरा दाखवण्यासाठी नाही आहे, कारण की तो आता कस्टमर दुकानात ठेवला होता नेट वगैरे काही लावण्यासाठी आणि मग तो त्यांनी घरी घेऊन गेलेले आहेत, त्यामुळे मग तो माझ्याकडे नाही आहे। फक्त ब्लाउज पीस त्यांनी माझ्याकडे दिला होता, पण घागरा पण छान आहे, त्यावर छान असं वर्क केलेलं आहे। तर त्याच्याच अकॉर्डिंग बघा ह्या ब्लाउजवर सुद्धा वर्क केलेला आहे, लेससुद्धा आहे। तर लेस जी आहे ती आपल्याला बाहीला लावायची आहे आणि हा पुढचा गळा आहे आणि बॅक साईडचा कसा आहे तो पण मी तुम्हाला दाखवते। तर हे बघा हा बॅक पार्ट त्यांनी दिलेला आहे, तर गळ्याची मार्किंग केलेली आहे, म्हणजे ॲक्च्युली वर्क केलेलं आहे बघा गळ्याच्या साईडला आणि बॅक पार्टला पण जवळजवळ बरंचसं वर्क आहे, त्याला स्टोनसुद्धा आहे। तर मग अशा पद्धतीचा वर्क केलेला हा ब्लाऊज आहे आणि त्यांनी जो काही साईडला हे बघा इथे जो काही कपडा दिलेला आहे तो आपल्याला बाहीसाठी दिलेला आहे आणि लेस पण आहे। तर मग आता अशा पद्धतीचा ब्लाऊज आहे, तर सगळ्यात आधी आता आपण कटिंगला सुरुवात करूयात आणि कटिंग कशी करायची डिझाईनच्या अकॉर्डिंग तर ते मी तुम्हाला सांगते। तर सगळ्यात आधी आता आपल्याला अस्तरवर कटिंग करावं लागणार आहे, तर मी जो काही ब्लाऊज पीस आहे त्याचं मॅचिंग अस्तर घेतलेला आहे। तर चला मग आता आपण पहिले कटिंगला सुरुवात करूयात आणि आता ह्या ब्लाऊजला जे काही त्यांनी ऑलरेडी वर्क दिलेला आहे ना, तर ते बघायला गेलं तर आपल्याला यावर प्रिन्सेस 4 टक्स काहीच करता येणार नाही, तर आता आपल्याला 1 टक्सची कटिंग करावं लागणार आहे। तर हे बघा मग मी हे अस्तर घेतलेलं आहे आणि ते सगळ्यात आधी डबल फोल्ड करून घ्यायचं, तर मी इथे करून घेतलेलं आहे आणि सगळ्यात आधी आता आपण बॅक पार्टाचा कटिंग करून घेऊयात। तर मग आता हे बघा ह्या पद्धतीने मी घडी घालून घेतलेली आहे, म्हणजे डबल फोल्डच केलेला आहे ॲक्च्युली आणि खालच्या साईडला सगळ्यात आधी एक लाईन ड्रॉ करून घ्यायची, जेणेकरून जर का अस्तर कमी जास्त असेल तर त्या लाईनीने आपली कटिंग ही एकदम परफेक्ट आणि सरळ येईल, तिरकी वगैरे जाणार नाही। त्यासाठी तुम्ही सुद्धा शक्यतो खाली एक सरळ लाईन मारून घ्यायची आणि मग त्याच्यावरतीच जी काही तुमची मार्किंग असेल ती करायची आहे। तर आता सगळ्यात आधी आपल्याला टाकायची आहे ब्लाऊजची उंची। तर हे बघा बंद बाजूच्या साईडनी अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊजची उंची टाकायची, तर इथे ब्लाऊजची उंची आहे 14 ते 1 इंच मार्जिन, तर टोटल आपण 15ला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथून टाकायचं आहे आपल्याला 5.5 शोल्डर आणि 2.5 इंचाची गळा रुंदी। ठीक आहे, त्यानंतर हे बघा इथून खाली घ्यायचा आहे आपल्याला मुंडा, तर इथे मुंडा घ्यायचा आहे आपल्याला 5.25 इंचाचा घ्यायचा आहे। तर बघा हे थोडं तिरकं होतं, तर मी ती लाईन स्ट्रेट केली आणि इथे बघा मुंड्याला 5.25ला मार्किंग करून घेते। इकडून पण चेक करायचं बरोबर 5.5 आहे का, म्हणजे कसं ना काही तिरकं वगैरे जायला नको त्यासाठी, आणि ही लाईन ड्रॉ करून घ्यायची। त्यानंतर हे बघा आता इथून टाकायचा आहे आपल्याला छातीचा चौथा भाग, तर इथे छाती आहे 34, तर 34चा चौथा भाग होतो 8 चौक 32 आणि ते हाफ म्हणजे 8.5। ते बघा 8.5ला मार्किंग करायची आणि याच्यामध्ये आपण 2 इंच मार्जिन, तर टोटल 10.5ला मार्किंग करून घेतलेली आहे। आता सेम 10.5 इंचाची मार्किंग खाली सुद्धा करायची आहे आणि आता हे जे काही लाईन आहे ना, म्हणजे जे काही पॉईंट आहे ते जॉईन करायचे। तर हे बघा आधी हे आणि त्यानंतर ही खालची लाईन स्ट्रेट करून घ्यायची आहे। ठीक आहे, त्यानंतर आता आपल्याला इथे मुंड्याचा आकार द्यायचा आहे, तर 5.6चं निम्मला मार्किंग करायची, म्हणजे 3ला एक लाईन कमी आणि इथून आपल्याला 1.5 इंचाची मार्किंग करायची आहे, कारण की हा बॅक पार्ट आहे, तर मागचा मुंडा हा आपण नेहमी 1.5 इंचावर घेत असतो। तर हे बघा मग अशा पद्धतीने आपण मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे। तर ही बॅक साईडची मार्किंग झाली, तर हे बघा मग आता आपण कटिंग करून घेऊयात।
तर काहीही कुठेही मार्जिन एक्स्ट्रा घ्यायचं नाही आहे. जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. ठीक आहे. तर हे बघा आता हा बॅक पार्टची आपली मार्किंग करून झालेली आहे, कटिंग पण झालेली आहे. हे बघा हे खालचं होतं ते पण आपण कट करून घेऊयात, म्हणजे परफेक्ट आपला बॅक पार्ट हा कटिंग झालेला आहे. तर यानंतर आता आपल्याला पुढचा भाग कटिंग करायचा आहे आणि याच्या स्लीव्हसुद्धा आपल्या ह्याच अस्तरमध्ये पुराव्यात. त्यासाठी काय काय बघायचं तर चेक करून घ्यायचं आधी कुठे काय पुरतं आहे ते. आणि जी काही बाही आहे ना तर त्याची मी ऑलरेडी कटिंग करून घेतलेली आहे, म्हणजे ॲक्च्युली पेपर कटिंग केलेली आहे, कारण की याचे बरेचसे ब्लाऊज होते त्यामुळे मग मी मोठ्या साईजचे पेपर कटिंगच ठेवली, म्हणजे मग नंतर मला कटिंग करायला इझी जावं त्यासाठी. ठीक आहे. तर आता तीच पेपर कटिंग ठेवून मग मी बाही इथे कट करून घेते. तर हे बघा इथे बाही ठेवली की उरलेल्या पार्टमध्ये मग आपला पुढचा भाग होऊ शकतो. सपोज जर बाही इकडून ठेवली तर मग काय होईल की आपल्याला बाहीला जॉईंट द्यावा लागेल, तर मग जाऊ द्या, जॉईंट देण्यापेक्षा पुढचा पार्ट आपण हे बघा अशा पद्धतीने इथे कटिंग करून घेऊयात. आणि जी काही बाही आहे ती इथेच मध्ये ठेवून घेऊयात. तर मग आता ही बाही ठेवून मी मार्किंग करून घेते. तर आता ही मोठ्या मापाची बाही कशी कट करायची याचे मी याआधी बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहे, तरी मी तुम्हाला एक लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जेणेकरून तुम्हाला कोणाला जर का व्हिडिओ लवकर सापडत नसेल तर तो मिळून जाईल. ठीक आहे. तर सेम त्या व्हिडिओमध्ये सांगितल्या पद्धतीनेच मग मी सुद्धा ह्या बाहीची कटिंग करून घेतलेली आहे. तर आता ही पेपर कटिंग ठेवून ह्या बाहीला सगळ्यात आधी मार्किंग करून घेते. तर हे बघा खाली थोडासा कपडा वर खाली आहे, त्यामुळे मग खालची पण व्यवस्थित काळजी घ्यायची आहे, कारण की बाही आपली ही कमी जास्त व्हायला नको, दोन्ही पण बाह्या व्यवस्थित सेम कट व्हाव्या यासाठी मग खाली आपण एक लाईन ड्रॉ करून घेणार आहोत. ते बघा ह्या पद्धतीने मग ठेवते आणि आधी मार्किंग करून घ्यायची. तर बरोबर जसं आहे ना तशीच मार्किंग करायची आहे, एक्स्ट्रा काहीही घ्यायचं नाही आहे, इथे काही गरज नाही आहे. ही बाही जी आहे ती आपली परफेक्ट आहे, जेवढं आपल्याला मापाचे हवे आहे तेवढीच. ठीक आहे. आणि हे बघा आता खाली पण थोडंसं व्यवस्थित सरळ लाईन मारून घेऊयात, जेणेकरून बाही पण कमी जास्त होणार नाही. तर आता ही आपली बाहीची मार्किंग करून झालेली आहे बघा, एकदम परफेक्ट अशी. ठीक आहे. तर आता आपला पुढचा भाग बाकी आहे, तर आपण काय करूयात आधी ही बाही कटिंग करून घेऊयात, म्हणजे मग उरलेल्या याच्यामध्ये आपल्याला पुढचा भाग कट करणं इझी जाईल. तर एक्झॅक्टली जशी मार्किंग आहे त्यावरच कटिंग करायची आहे, कुठेही काही कमी जास्त करायचं नाही आहे. आणि ह्या पद्धतीने कडेकडेचं झालं की खालचं सुद्धा व्यवस्थित आपण कटिंग करून सरळ करून घेऊयात. तर हे बघा आता कडेकडेचं झालेलं आहे, फक्त खाली जे काही आपण लाईन ड्रॉ केलेली आहे ना तर ती व्यवस्थित काळजीपूर्वक एकदम बारीक आहे बघा काही काही ठिकाणचं, तर व्यवस्थित कट करून ते सरळ करून घ्यायचं. ठीक आहे. तर बघा आता मग आपली स्लीवची पण कटिंग झालेली आहे. आता आपण पुढचा भाग कट करून घेऊयात. तर आता पुढचा भाग जो आहे ना तिथे आपल्याला पुढे हुक करायचं नाही आहे, त्यामुळे आपल्याला इथे सेंटरला ते जॉईंट असणं खूप गरजेचं आहे. पण इथे जॉईंट नाही आता, तर ते मग आपल्याला जॉईंट करावं लागेल, तर मग ते करूयात. पण थोडंसं एक्स्ट्रा मी बघा एकच लाईन ठेवलेला आहे, कारण की जॉईंटला पण जास्त कपडा यूज करायचा नाही आहे. तर सगळ्यात आधी बघा जो बॅक पार्ट आहे ना तो ठेवून आहे तशी मार्किंग करून घेतलेली आहे. आता सगळ्यात आधी आहे तशी मार्किंग करायची आणि त्यात काय काय चेंजेस करायचे ते मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. तर बघा इथून बरोबर 2.5 इंच गळारुंदीची मार्किंग आणि 5.5 शोल्डरची मार्किंग करून घेतलेली आहे. तर व्यवस्थित आहे का पुन्हा एकदा चेक केलं. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला इथून घ्यायचा आहे मुंडा 5.5. बॅक पार्टला पण आपण तोच घेतला, पुढे सुद्धा आपल्याला सेम तोच घ्यायचा आहे. आणि ही लाईन ड्रॉ करून घेऊयात व्यवस्थित. तर आता मुंड्याची मार्किंग झालेली आहे. तर त्यानंतर आपण काय करूयात, जी काही बॅक साईडची उंची आहे त्याच्यापेक्षा आपल्याला पुढचा भाग हा 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा असतो. तर बघा मग मी खाली 1/2 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे आणि मग ते ह्या पद्धतीने लाईन ड्रॉ करून घेऊयात. ठीक आहे. त्यानंतर आता इथून घ्यायचा आहे आपल्याला कमरेचा चौथा भाग. तर इथे कमरेचा चौथा भाग येतो 7.5, कारण 30ची कमर आहे. त्याच्या पुढे आपल्याला 2 इंच मार्जिन किंवा 1.5 इंच पण तुम्ही ॲड करू शकतात. आणि पुन्हा आपल्याला इथे हा 1 टक्स आहे, तर 1 इंचाचं मग ते पण एक्स्ट्रा मार्जिन लागणार आहे, ते मार्जिनमध्ये जाणार आहे, त्यामुळे मग आपल्याला इथे 1 इंच अजून एक्स्ट्रा घ्यायचं आहे. ठीक आहे. तर हे बघा मग मी इथून बरोबर इथे मार्किंग करून घेतली आणि तो पॉईंट अशा पद्धतीने जॉईन करून घेतलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आता इथे मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तर बघा इथून 1 इंचाला मार्किंग केलेली आहे आणि अशा पद्धतीने पुढचा मुंड्याचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे. ठीक आहे. तर आता मुंड्याची चेंज झालेली आहे आणि आपली जी काही उंची होती ती सुद्धा आपण 1/2 इंच वाढवून घेतलेली आहे.
तर मग बघा अशा पद्धतीने बरोबर कटिंग करून घ्यायची आहे आपल्याला। कमरेच्या साईडला सुद्धा आपण एक्स्ट्राचा घेतलेला आहे आणि मुंढा बघा कटिंग करताना व्यवस्थित आठवणीने पुढच्या मुंड्याची जी मार्किंग आहे तिथूनच कट करायची आहे, कारण की बॅक पार्टचा पण इथे मार्किंग आहे, कारण आपण आधी मागचा भाग कट करतो आणि तो सेम ठेवून आपण आधी मार्किंग करतो आणि त्यानंतर मग काय काय चेंजेस करायचे आहे पुढच्या भागामध्ये ते करत असतो। त्यामुळे मग कटिंग करताना व्यवस्थित काळजीपूर्वक करायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर आता इथून आपल्याला टक्सची मार्किंग करायची, तर बघा मी 3.5ला मार्किंग केलेली आहे आणि उभा जो टक्स आहे तो इथे मी बघा 5चा देत आहे, ठीक आहे। आणि त्याच्या कडेला अर्धा इंचाचं मार्किंग करून घ्यायची। तर अशा पद्धतीने बघा टक्सची मार्किंग केलेली आहे, तर ती दोन्ही साईडला आपल्याला करून घ्यायची आहे, पण सध्या एक साईडची राहू देऊयात, दुसऱ्या साईडची आता आपण ब्लाऊज स्टिच करताना करणार आहोत। आणि त्यानंतर आता पुढचा जो काही गळा आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं। तर बघा मग मी इथे 7ला मार्किंग केली, कारण की याचा पुढचा गळा आहे 6.5, तर अर्धा इंच मार्जिन। आणि बघा पुढचा गळ्याचा आपल्याला पानगळ्याचा आकार द्यायचा आहे, कारण की त्यावर वर्क जे केलेलं आहे ब्लाऊजवर ते पानगळ्याचं आहे म्हणून, ठीक आहे। अशा पद्धतीने आता आपण मार्किंग केलेली आहे, तर लगेच कटिंग करण्याची गरज नाही आहे, म्हणजे गळ्याची कटिंग आता आपण ते स्टिच करण्याच्या वेळेस करूयात आणि आपल्याला हा पुढचा भाग आधी जॉईंट पण करायचा आहे, त्यामुळे मग ते आपण नंतर करू, ठीक आहे। तर अशा पद्धतीने आता आपली अस्तरची कटिंग झालेली आहे, तर आता आपल्याला हे अस्तर ठेवून ब्लाऊज पीस कटिंग करून घ्यायचं। तर सगळ्यात आधी ही जी काही लेस आहे ती आपल्याला सेपरेट कट करून घ्यायची, म्हणजे ॲक्च्युली काढून घ्यायची, तर ती इझिली निघते, कारण की त्याला 5 नंबरची टीप मारलेली असते, ठीक आहे। तर मी डायरेक्ट हातानेच काढून घेतलेली आहे। त्यानंतर हे बघा इथून सेंटरला टीप मारून त्यांनी जॉईन करून दिलेलं आहे, हे बघा, तर ते पण आपण सेपरेट करूयात, म्हणजे मग आपली उंची वगैरे कशी बसते ते आपल्याला अंदाज येईल, ठीक आहे। तर बघा आता एक जो पार्ट आहे त्यावर आपण बाही कट करणार आहोत आणि हा जो काही एक पार्ट आहे त्यावर त्यांनी आपला पुढचा भाग आणि मागचा भाग दोन्ही पण दिलेले आहे। तर सगळ्यात आधी आपण बॅक पार्ट कटिंग करणार आहोत। तर हे बघा हे वर्क व्यवस्थित सेंटरला येईल अशी बघा अशा पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे। बऱ्याचदा ते वर्क कमी जास्त वर खालीच असतं, तर इथे पण तसंच आहे, पण तरी सुद्धा जेवढं शक्य आहे तेवढं व्यवस्थित ट्राय करायचं की ते सरळ येईल। तर हे बघा हे आतलं पण व्यवस्थित डिझाईन खालून वगैरे व्यवस्थित चेक करायचं की ते एकावर एक आहेत की नाही, ठीक आहे। तर हे बघा मग मी ह्या पद्धतीने ते व्यवस्थित फोल्ड करून घेतलेला आहे। तर आता हा जो काही अस्तरचा बॅकनेक कट केलेला आहे तो ह्या पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे आणि कडेने बघा एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून आपण ते कट करून घेऊयात। तर थोडंसं मार्जिन ठेवायचंच आहे, लक्षात राहू द्या। त्यानंतर हे बघा मुंड्याच्या साईडला पण मार्जिन ठेवायचं आणि थोडंसं वरती सुद्धा, म्हणजे ते शिवायला आपल्याला सोपं जाईल। तर आता बॅक पार्टचं कटिंग झालेली आहे, त्यानंतर आपण पुढचा भाग कट करून घेऊयात। तर हे बघा सेंटरला घडी घातल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की साईडला आपल्याला हा जो काही बॅक पार्ट कट केल्यानंतर उरलेला कपडा आहे, म्हणजे आता आपण जो काही पुढचा भाग कट करतोय तिथे आपल्याला कमी पडतंय, तर तिथे आपल्याला जॉईंट द्यावा लागणार आहे। पण हे बघा अशा पद्धतीने आधी आपण ठेवून घेऊयात आणि एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कट करूयात आधी, म्हणजे आपल्याला अंदाज येईल। तर हे बघा इथं वरचं पण कट केलं मुंड्याच्या साईडचं, इकडनं पण थोडंसं साईडने एक्स्ट्राचं कट करून घेतलेलं आहे, ठीक आहे। तर आता बघा एवढं आपल्याला इथे जॉईंट द्यायचं आहे, तर त्यासाठी आपण कपडा कट करून घेऊयात। तर काय करूयात आधी स्लीव्ज कट करूयात आणि मग जो कपडा उरेल त्याचा आपण इथे जॉईंट देणार आहोत। तर हे बघा स्लीवसाठीचा जो काही कपडा आहे ना तो अशा पद्धतीने आपण डबल फोल्ड करून घेऊयात आणि मग त्यावर अस्तरची कटिंग केलेली बाही ठेवून घ्यायची आहे आणि मग एक्स्ट्राचं मार्जिन ठेवायचं आहे। आता कपडा वेस्ट जाऊ नये, कारण की आपल्याला जॉईंट देण्यासाठी कपडा लागणार आहे, त्यामुळे मग मी बघा अशा पद्धतीने घडी घातली आणि कडेला थोडासा पार्ट ठेवलेला आहे, ठीक आहे। आणि मग एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून ते अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे। तर एक्स्ट्राचं मार्जिन यासाठी की आपल्याला ते स्टिच करताना सोपं जावं, कमी पडायला नको, कारण बऱ्याचदा ते कमी पडतं, त्यामुळे मग सगळ्या साईडने थोडंसं एक्स्ट्रा ठेवायचं आणि ते आपण जॉईन केल्यानंतर एक्स्ट्राचं नंतर कट करतच असतो, ठीक आहे। तर बघा आता बाहीची कटिंग झालेली आहे, तर पुढच्या भागात जे केवढं काही कमी आहे ना, तर हे बघा हे ठेवून आपण चेक करूयात किती कमी आहे आणि एवढा पार्ट आपण कट करून घेतलेला आहे, ठीक आहे, पुढच्या भागाला इथे जॉईंट देण्यासाठी। आणि हे जे काही एक्स्ट्राचं होतं ते पण कट करून घ्यायचं इकडचं पण, ठीक आहे। आणि हे बघा आता हे त्यावर आपण उलटं ठेवून घेऊयात आणि तिथे एक पिन लावून घेऊयात, म्हणजे मग ते आपल्याला जॉईन करताना लक्षात येईल की कशा पद्धतीने जॉईन करायचं आहे, ठीक आहे। तर अशा पद्धतीने आता पुढचा भाग आपला कट झालेला आहे।
डिझाईन वगैरे सगळं ॲडजस्ट करून बॅक पार्ट पण झालेला आहे आणि स्लीवसुद्धा झालेली आहे. तर अशा पद्धतीने घागऱ्यावरच्या ह्या ब्लाऊजची पूर्ण आपली कटिंग झालेली आहे, एकदम व्यवस्थित आणि जरा काळजीपूर्वक सांगितलेले आहे. मी काही महत्त्वाच्या टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहे. लेस वगैरे सगळं सेपरेट करून झालेलं आहे. ठीक आहे, तर आता आपण हा ब्लाऊज स्टिच करायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आपण याचा पुढचा भाग शिवून घेऊयात. तर पुढच्या भागाला इथे अस्तर जे आहे ना ते सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे आणि ब्लाऊज पीसचा कपडासुद्धा. तर सगळ्यात आधी जॉईन करून घेऊयात अस्तर. तर हे बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित बरोबर सेंटरला आपल्याला टिप मारायची आहे आणि आपण थोडंसं मार्जिन ठेवलेलं होतं, बरोबर तेवढंच पकडायचं आहे. त्यानंतर हे बघा ह्या पद्धतीने ओपन करून एक दाब टिप द्यायची, जेणेकरून कुठे जॉईन केलेलं आहे ते लक्षात येत नाही आणि फिनिशिंग व्यवस्थित येते. ठीक आहे, तर हे बघा आता हे जॉईन झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला जो काही आपला पुढचा भाग आहे ना तो जॉईन करायचा आहे. त्याआधी बघा आता मग ही जी काही गळा आहे ना त्याची मार्किंग तर केलेलीच आहे, तर तो सुद्धा आपण कटिंग करून घेतलेला आहे. त्यानंतर हे बघा आता इथे पिन लावलेलीच आहे, तर बरोबर तसंच आपण हे बघा ह्या पद्धतीने मी थोडंसं खाली घेते आणि शिलाईमध्ये जर का काही स्टोन येत असतील तर ते काढून घ्यायचे आणि मगच टिप मारायचे. नाही तर बऱ्याचदा काय होतं की आपली सुई वगैरे तुटते, त्यामुळे मग अशा छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायची, स्टोन असेल वर्क असेल तर. ठीक आहे, तर बघा मग ह्या पद्धतीने टिप मारून घेतलेली आहे मी. आणि त्यानंतर आता बघा हे सरळ करून त्यावर परत एकदा दाब टिप द्यायची. त्यामुळे काय होतं की आपण कुठे जॉईन केलेलं आहे ते दिसत नाही आणि फिनिशिंग वगैरे व्यवस्थित दिसते. ठीक आहे, आता हे बघा हे जॉईन झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे ना कडेचं हे बघा, तर ते कट करून घेऊयात. ठीक आहे, तर पुन्हा व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने घडी घालायची. जे काही वर्क आहे ना ते व्यवस्थित एकावर एक येईल याची काळजी घ्यायची आहे आणि मग इकडचं कडेचं सुद्धा एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर हे बघा आता हे सरळ ठेवायचं आहे आणि त्यावर आपण हे जो काही कटिंग केलेला अस्तरचा पुढचा भाग आहे तो सरळ ठेवायचा आहे. ठीक आहे, तर बघा इथे सेंटरला व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची, म्हणजे जो काही पानगळ्याचा आकार आहे तो व्यवस्थित सेंटरलाच येईल. आणि हे बघा इथे अशा पद्धतीने पिनासुद्धा लावून घ्यायच्या आहे, जेणेकरून ते कुठे काही तिरकं वगैरे होणार नाही आणि ते वर्कसुद्धा व्यवस्थित सेम डिस्टन्सवर येईल याची थोडीशी काळजी घ्यायची आहे. ठीक आहे, तर बघा आता अशा पद्धतीने पिना लावून झालेल्या आहेत. तर मग त्यानंतर काय करायचं, इथे बघा आपल्याला गळ्याच्या साईडला टिप मारून घ्यायची आहे आणि इथे साधारणतः आपल्याला 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून टिप मारायची आहे. तर हा पॉईंटसुद्धा खूप महत्त्वाचा आहे, तर तो लक्षात ठेवायचा. आणि इथे पानगळ्याचा आकार कुठेही काहीही चेंज होणार नाही याची काळजी घेतच आपल्याला ते टिपा मारून घ्यायच्या आहे, नाही तर बऱ्याचदा आपला आकार हा चेंज होतो टिप मारताना. ठीक आहे, तर हे बघा आता टिप मारून झाल्यानंतर हा जो काही मधला एक्स्ट्राचा कपडा आहे ना मेन फॅब्रिकचाच म्हणजे ब्लाऊज पीसचा तो कट करायचा आहे. आणि तो कटिंग करून झाल्यानंतर हे बघा इथे गळ्याला आपल्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पुढचा भाग सरळ करू त्यावेळेस तो व्यवस्थित फोल्ड होईल, गळ्याचा आकार कुठेही काहीही चेंजसुद्धा होणार नाही. ठीक आहे, आता हे झाल्यानंतर गळ्याच्या साईडला टिप मारून झालेली आहे, त्याबरोबर लगेच आपण खालच्या साईडला सुद्धा टिप मारून घेऊयात. त्यामुळे काय होतं की आपला गळा आणि हा खालचा भाग दोन्हीही सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं. सो आपल्याला खाली कमरेच्या साईडला कमरपट्टी लावण्याची गरज पडत नाही, त्यामुळे ही स्टेप तुम्ही सुद्धा फॉलो करू शकता. त्यानंतर बघा अशा पद्धतीने हा पार्ट सरळ करून घ्यायचा आहे गळ्याच्या साईडला सुद्धा व्यवस्थित आणि मग गळ्याच्या साईडला द्यायची आहे आपल्याला दाबटीप. आणि इथे दाबटीप देताना महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा आतला कपडा आहे तो वरती दिसणार नाही, जेणेकरून फिनिशिंग सुद्धा बिघडणार नाही. ठीक आहे, तर हे बघा इथे गळ्याच्या साईडला सुद्धा थोडंसं कमी जास्त दिसते, कारण ते वर्क तिरकं होतं. आपण जर का खूप इकडे सरकवलं असतं तर शोल्डर वगैरे उतरण्याचे चान्सेस राहिले असते, त्यामुळे मग आपण असं केलेलं आहे. ठीक आहे, आता गळ्याच्या साईडला दाबटीप देऊन झाल्यानंतर आपल्याला इथे खाली कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर तिथे सुद्धा तीच काळजी घ्यायची की जो काही आतला अस्तरचा कपडा आहे तो दिसणार नाही, त्यामुळे मी ज्या पद्धतीने करते त्याच पद्धतीने थोडं थोडं पकडून दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर हे बघा एकदम परफेक्ट अशी दाबटीप देऊन झालेली आहे. त्यानंतर आपल्याला हे अस्तर आणि मेन फॅब्रिक अशा पद्धतीने बघा आहे तसं कडेकडेला जॉईन करून घ्यायचं आहे आणि कुठेही काही गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची, कारण की हा जो काही कपडा आहे ब्लाऊजचा तो वेल्वेटचा आहे, तर बऱ्याचदा तो स्टिच करताना सटकतो, त्यामुळे व्यवस्थित थोडं थोडं पकडायचं आहे आणि गोळा होण्याचे पण खूप चान्सेस असतात, त्यामुळे थोडीशी काळजी घ्यायची आहे. ठीक आहे, त्यानंतर हे बघा हा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे कडेकडेचा तो कटिंग करून घ्यायचा आहे मेन फॅब्रिकचा आणि आपली जी काही परफेक्ट कटिंग आहे ना ती आपल्याला तयार करून घ्यायची आहे, कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे आपण अस्तरवर परफेक्ट कटिंग करत असतो आणि जो काही मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो आपण एक्स्ट्राचा कट करतो.
ठीक आहे. तर बघा आता हे परफेक्ट झालेलं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने बघा व्यवस्थित फोल्ड करून सेंटरला मार्किंग करून घ्यायची आहे आणि जो काही टक्स आहे ना त्याची सुद्धा मार्किंग करून घ्यायची आहे. तर तो आपण सेंटरपासून 3.5 इंचाला मार्किंग केलेली आहे. ठीक आहे. आणि जो उभा टक्स आहे तो इथे मी 4ला मार्किंग करून घेते आणि अर्धा इंच कडेला. आता ह्या टक्समध्ये जो काही वर्कचा पार्ट येणार आहे आणि तिथे जर का स्टोन असतील तर ते स्टोन आधी काढून घ्यायचे आहे, म्हणजे सुई तुटणार नाही आणि आपल्याला ते स्टिच करायला सुद्धा सोपं जाईल. सुई पण तुटते आणि मग ते सगळं अडकतं, गुंता पण होतं. त्यामुळे मग जिथे आपली टीप येणार आहे तिथे आठवणीने स्टोन काढूनच घ्यायचे आहे. ठीक आहे. तर हे बघा मग अशा पद्धतीने मी इथले स्टोन काढून घेतलेले आहेत आणि मग त्यानंतर हे बघा व्यवस्थित त्यावर फोल्ड करायचं जी काही आपली टक्सची मार्किंग आहे आणि तो टक्स टाकून घ्यायचा. तर हा पुढचा भाग आहे आणि इथे आपण 1 टक्स शिवतोय, तर लक्षात राहू द्या. ठीक आहे. कारण की इथे 4 टक्स प्रिन्सेस काहीही येत नव्हतं, कारण की कपडा हा कमी पडत होता. त्यामुळे इथे आपण 1 टक्स स्टिच केलेला आहे. तर इथे सुद्धा बघा व्यवस्थित पकडून दुसऱ्या साईडला सुद्धा सेम त्याच पद्धतीने टक्स टाकायचा आणि टक्स हा स्टार्टिंगला आणि एंडिंगला व्यवस्थित लॉक करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर बघा आता दोन्ही साईडला व्यवस्थित टक्स टाकून झालेले आहे. त्यानंतर आता हा गळा बघा प्लेन दिसतोय, तर तिथे आपण एखादी लेस लावून घेऊयात. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे लावू शकतात. तर इथे मी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे आणि मी जी काही लेस घेतलेली आहे ना तर ती बघा थोडीशी अशी वर्कची म्हणजे डिझाईनची आहे, जेणेकरून ती व्यवस्थित ह्या घागऱ्याला मॅच होईल आणि त्याच्या कडेला जे काही वर्क केलेलं आहे त्यावर सुद्धा मॅच होईल. त्यामुळे मग मी ही डिझाईनची लेस घेतलेली आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात, पण शक्यतो यावर गोल्डन वर्क आहे त्यामुळे गोल्डन व्यवस्थित मॅच होते. तर मग तुम्ही पण गोल्डन मॅच होईल अशी लावू शकतात, जेणेकरून लूक जाणार नाही तुमच्या घागऱ्याचं. ठीक आहे. आणि इथे तुमच्या लक्षातच येईल बघा इकडचं वर्क जे होतं ते थोडंसं पुढे मागं झालेलं आहे, ते मशीनवरच त्यांच्याकडूनच. पण जर का आपण तिकडे सरकवायचा प्रयत्न केला असता तर आपला जो काही सेंटरची डिझाईन आहे खाली बरोबर पानगळ्याच्या खाली तर ती सुद्धा तिरकी झाली असते. त्यामुळे मग आपण व्यवस्थित मधली डिझाईनमध्ये येईल याची काळजी घेत याचा गळा बनवून घेतलेला आहे. ठीक आहे. तर बघा आता लेस लावून झालेली आहे त्यामुळे छान असं लुकसुद्धा आलेला आहे. तर हा आपला पुढचा पार्ट पूर्ण शिवून झालेला आहे. आता त्यानंतर आपण याचा बॅक पार्ट स्टिच करायला सुरुवात करूयात. तर हे बघा एकदम परफेक्ट घडी घातली की एकदम बरोबर एकावर एक सुद्धा येतो, याचा अर्थ आपण एकदम परफेक्ट स्टिच करून घेतलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर हे बघा आता बॅक पार्टचं आपण आधी गळ्याची मार्किंग करून घेऊयात. तर गळ्याची मार्किंग करण्यासाठी हे जे काही वर्क आहे ते सगळ्यात आधी आपल्याला बघा अशा पद्धतीने एकावर एक ठेवून व्यवस्थित फोल्ड करून घ्यावं लागेल, जेणेकरून ते वर्क काही कुठेही तिरकं वगैरे जायला नको त्यासाठी. तर बघा हे सुद्धा थोडंसं तिरकंच असतं ॲक्च्युली, ते कमी जास्त बऱ्याचदा, पण मी ते लावून व्यवस्थित पिन लावून घेतलेली आहे म्हणजे ते तिरकं कुठे जायला नको. ठीक आहे. त्यानंतर आता आपण अस्तरचा जो काही कपडा आहे ना तो ठेवून घेतलेला आहे म्हणजे बॅक पार्ट, आणि जिथपर्यंत वर्क आहे ना तिथे मार्किंग केली म्हणजे तेवढाच गळा आपल्याला घ्यायला, कारण की आपण याच्यापेक्षा जास्त गळा घेऊ शकत नाही, नाहीतर मग ते वर्क सगळं कट होऊन जाईल. ठीक आहे. तर हे बघा मग मी ते 9.5चाच गळा घेतलेला आहे, जास्त घेतलेला पण नाही आहे. तर ते मी वर्कच्या अकॉर्डिंगच घेतलेला आहे आणि 2.5 गळा रुंदीची मार्किंग करून हा बॉक्स काढून घेतलेला आहे. त्यानंतर आता हे बघा पुन्हा ठेवून बघायचं आहे आणि ते जो काही गळ्याचा आकार आहे तो कुठपर्यंत येतोय ते चेक करायचं. तर बघा इथं आहे तो, म्हणजे तो कर्व जिथून चेंज होतोय ना तो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आता ही गळ्याची मार्किंग आपली करून झालेली आहे. तर ती कट न करता सगळ्यात आधी आपण पुन्हा चेक करायचं की ते कुठं वर्क येतंय. तर हे बघा इथून जर कट केलं ना तर आपलं म्हणजे जर का आपण अस्तरचं कट केलं तर आपला शेप चुकू शकतो. त्यामुळे मग आता मी काय करते, ही डिझाईनला खूपच कर्व आहे बघा इथून खालूनच, तर मग डायरेक्ट याच्यावरच मार्किंग करून गळ्याची कटिंग करून घेते. तर अस्तरवर फक्त मार्किंग केली पण मी कट केलेलं नाहीये, कारण की ते व्यवस्थित याच्यावर बसत नव्हतं म्हणून. ठीक आहे. तर मग मी आता करणार पण नाहीये, तर फक्त ही कटिंग ठेवलेली आहे. तर मग बघा मेन जो पार्ट आहे तो सरळ ठेवायचा ब्लाऊज पीसचा कपडा आणि त्यावर मग आपल्याला अस्तरचा कपडा ठेवून घ्यायचा आहे. तर हे बघा मग लक्षात राहू द्या. बघा आता आपण उलटं ठेवलेलं आहे, आधी काय ठेवलं अस्तर ठेवलेलं आहे आणि त्यावर आपण ब्लाऊज पीसचा कपडा ठेवला, पण ब्लाऊज पीसचा कपडा हा कसा ठेवलेला आहे, उलटा ठेवलेला आहे, लक्षात राहू द्या. आणि मग पिना लावून घ्यायची आहे. आता हा उलटा का ठेवला, कारण की आपण याचा गळा कट केलेला आहे म्हणून. ठीक आहे. आणि आता गळ्याच्या साईडला आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर गळ्याच्या साईडला टिप मारताना साधारणतः आपल्याला 1/2 इंचाचं मार्जिन ठेवायचं आहे. तर हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, तर तो तुम्ही लक्षात राहू द्या. ठीक आहे. तर हे बघा व्यवस्थित गळ्याच्या कडेकडेला आपल्याला टिप मारून घ्यायची आहे
तर पुन्हा सांगते, हा वेल्वेटचा कपडा आहे त्यामुळे गोळा होण्याचे चान्सेस असतात. त्याचबरोबर वर्क केलेलं असतं त्यामुळे मग तो कपडा असा जवळजवळ असतो, तर तो खूप ताणू नका, नाही तर मग आपली जी काही गळारुंदी आहे ती खूप स्प्रेड होते आणि मग ब्लाऊज सगळा बिघडतो, शोल्डर वगैरे सगळं खूप उतरतं. त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक टीप मारून घ्यायची आहे. ठीक आहे, तर बघा आता गळ्याच्या साईडला टीप मारून झालेली आहे. त्यानंतर आता आपण लगेच कमरेच्या साईडला सुद्धा टीप मारून घेऊयात, जेणेकरून आपला गळा आणि कमरेचं साईड फिनिशिंग सहित सोबतच रेडी होईल. तर खालच्या साईडला म्हणजेच कमरेच्या साईडला आपल्याला साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारायची आहे. आणि टीपमध्ये जर का कुठे वर्क येत असेल, तिथे कुठे स्टोन असेल तर ते स्टोन काढून घ्यायचे आहे. तर हा पॉईंटसुद्धा खूप महत्त्वाचा आहे, तर तो तुम्हीसुद्धा नक्की लक्षात ठेवा. त्यानंतर बघा एक्स्ट्राचं फॅब्रिक खालचं कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर गळ्याच्या मध्ये सुद्धा हे बघा जो काही एक्स्ट्राचा आहे, आता आपला अस्तरचा एक्स्ट्राचा आहे बघा, तर ते सुद्धा आपण कट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता ह्या गळ्याला छोटे छोटे कट्स मारायचे, जेणेकरून ते फोल्ड केल्यावर म्हणजेच ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू त्यावेळेस ते व्यवस्थित फोल्ड होईल आणि जसा आकार आहे तसा एकदम व्यवस्थित परफेक्ट येईल. नाही तर बऱ्याचदा तो व्यवस्थित सरळ येत नाही जर का आपण ते कट मारले नाही तर. त्यामुळे हा पॉईंटसुद्धा खूप महत्त्वाचा आहे, तर ही टिप तुम्हीसुद्धा नक्की फॉलो करा. ठीक आहे, तर बघा आता गळ्याला टिप कट मारून झालेले आहे. तर हा पार्ट आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे आणि बघा गळ्याचा शेप व्यवस्थित बाहेर काढून इथे गळ्याच्या साईडला आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. आता दाबटीप देताना म्हणजे महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्यायची आहे की तुमचा जो काही अस्तरचा कपडा आहे तो वरती दिसणार नाही, त्याचबरोबर खूप कपडा सुटला पण नाही गेला पाहिजे, जेणेकरून आपल्या गळ्याची आकार फिनिशिंग बिघडणार नाही. तर याची काळजी घेतच तुम्हाला व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने कडेकडेला दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर बघा मी ज्या पद्धतीने थोडा थोडा कपडा पकडते तोच पकडा, थोडा थोडा. जास्त सरळ सरळ पकडला तर हा वेल्वेटचा आहे आणि मग तो सटकतो आणि मग सगळा ब्लाऊज बिघडतो आणि परत ओपन करायचं म्हटलं ते कपडा पण खराब होतो. त्यामुळे थोडं काळजीपूर्वक. ठीक आहे, गळ्याच्या साईडला दाबटीप झाल्यानंतर आता लगेचच हे बघा अशा पद्धतीने कमरेच्या साईडला सुद्धा आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. आणि इथे सुद्धा दाबटीप देताना काळजी घ्यायची की जो काही अस्तरचा कपडा आहे तो वरती दिसणार नाही. ठीक आहे, तर बघा इथे बघू शकता फिनिशिंग सहित गळ्याला आणि कमरेच्या साईडला आपली दाबटीप देऊन झालेली आहे एकदम परफेक्ट अशी. त्यानंतर आता आपल्याला हा बॅक पार्ट जो आहे ना तो अस्तर आणि तो आहे तसा कडेकडेला जॉईन करून घ्यायचा आहे. तर हे बघा या पद्धतीने व्यवस्थित सरळ पकडायचं आहे, कुठेही काही गोळा होणार नाही याची काळजी सुद्धा घ्यायची आहे. पुन्हा सांगते, हा वेल्वेटचा कपडा आहे, बऱ्याचदा तो गोळा होण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक टिप मारून ते जॉईन करून घ्यायचं आहे. गळा कुठे चेंज होणार नाही, कुठे फुगा होणार नाही, असं सगळं व्यवस्थित काळजी घेत आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं आहे. तर हे बघा आता कडेकडेने टीप मारून झाल्यानंतर जो काही एक्स्ट्राचा मेन फॅब्रिक असेल म्हणजे ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा तो आपल्याला कट करून आपली जी काही परफेक्ट कटिंग असते अस्तरची त्याच मापाचं पूर्ण करून घ्यायचं आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे आपण ब्लाऊज पीसचा कपडा हा एक्स्ट्राचा कट करतो, कारण तर आपल्याला स्टिच करायला सोपं जावं त्यासाठी. नाही तर आपण परफेक्ट कटिंग केलं तर बऱ्याचदा ते कमी पडतं त्यामुळे. ठीक आहे, तर बघा आता हा बॅक पार्टसुद्धा एकदम परफेक्ट असा आपला तयार झालेला आहे. त्यानंतर आता इथे गळ्याच्या साईडला सुद्धा आपल्याला काही लेस लावून घ्यायची आहे, कारण की बघा इथे सुद्धा ते प्लेन दिसतंय वर्कच्या तिथे आणि एकदम वर्क आहे तिथून जर का आपण स्टिच करायला सुरुवात केली असती तर गळारुंदी खूप वाढली असती आणि मग शोल्डर उतरला असतं आणि तो खूपच असा डीप झाला असता. त्यामुळे मग इथे आपण साईजनुसार गळारुंदी घेऊन मग शिवलेला आहे आणि उरलेल्या ह्याच्यामध्ये बघा आता आपण गोल्डन कलरची लेस लावून घेऊयात. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू शकतात, पण इथे मी ही लावते. आणि आता बघा हा जो काही शेप चेंज होतोय ना तिथपर्यंत एक लेस लावून घेतली. तर बघा लेसला डबल टिप सुद्धा देऊन घेतलेली आहे, जेणेकरून ती तरंगणार नाही आणि पॅक सुद्धा लागली जाईल. आता एक लावून झाल्यानंतर बघा त्याच्या शेजारीच थोडंसं अंतर ठेवून मी अजून एक लेस लावून घेते, म्हणजे 2 लेअरमध्ये लावते. ठीक आहे, तर त्या लेसला सुद्धा डबल टिप देऊन घ्यायची आहे. आता सेम ह्याच पद्धतीने बघा दुसऱ्या साईडला सुद्धा आपण ह्या 2 लेअरमध्ये लेस लावून घेऊयात. तर बघा छान अशी डिझाईनची लेस आहे, त्यामुळे नक्कीच या बॅकनेकचा जो काही गळा आहे त्याला अजून छान असं लुकसुद्धा येणार आहे. आणि तसंच ठेवलं असतं तर मग ते लुक गेलं असतं, व्यवस्थित दिसलं पण नसतं, मध्ये खूप स्पेस दिसत होतं असं रिकामं. आणि हा घागऱ्याला छान असं वर्क आहे, त्यामुळे मग हे लावल्याने काय होईल की ते कुठे लक्षात येणार नाही आपण कुठे तो गळा कसा ॲडजस्ट केलेला आहे आणि ते वर्कसुद्धा कडस आल्यासारखं वाटणार नाही. ठीक आहे, त्यानंतर हे बघा इथून खालच्या साईडला सुद्धा एक लेस लावून घ्यायची आहे. तर हे बघा व्यवस्थित गळ्याच्या कडेकडेनेच लावायची आहे.
तर इथे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही डिझाईनची स्टोनची कुठली पण लेस लावू शकतात, पण इथे मी हीच लावलेली आहे गोल्डन. ती याच्यावर मॅच पण होते, याचं वर्कला थोडंसं असं गोल गोल आहे ना विणल्यासारखं, त्यामुळे. आणि हे बघा इथे सुद्धा डबल टिप मारून घेतलेली आहे. तर बघा छान अशी लेस लावून घेतलेली आहे आणि त्या गळ्याला अजून सुंदर असं लुकसुद्धा आलेला आहे. तर बघा आता त्यानंतर काय करायचं, मी इथे खाली कमरेच्या साईडला सुद्धा एक लेस लावून घेते. तर तुम्ही लावली तरी चालेल, नाही लावली तरी सुद्धा चालेल, पण मला असं वाटते की लावल्याने अजून छान असं लुक येईल, त्यामुळे मग मी इथे लावून घेते. आणि ती लेस लावण्याच्या आधी काय करूयात, आपण बॅक साईडला जे काही टक्स आहे ते टाकून घेऊयात आणि मग लेस लावू, म्हणजे मग ती लेस व्यवस्थित लागली जाईल. बऱ्याचदा काय होतं, जर का आधीच लेस लावली आणि नंतर टक्स टाकले तर ते टक्स वर खाली होतात. सो तसं होऊ नये, त्यामुळे मग आधी टक्स टाकून घेऊया. ठीक आहे, तो उभा जो टक्स आहे तो 4चा घेतलेला आहे. सेंटरपासून 4, 4.5 जसं तुमचा साईज असेल त्यावर ते डिपेंड आहे. ठीक आहे, आणि जिथे टक्स येणार आहे तर त्याच्यामध्ये जे काही स्टोन येतील वर्कवर तर ते काढून घ्यायचे आहे, म्हणजे सुई तुटणार वगैरे नाही, आपले कामं वाढणार आहे. ठीक आहे, तर बरोबर जी काही मार्किंग आहे त्यावर आता आपण टक्स टाकून घेऊयात. तर हे जे काही टक्स आहे ते खाली व्यवस्थित लॉक करायचे आहे आणि ह्या टक्सला शक्यतो डबल टिप द्यायची आहे, म्हणजे ते लवकर ओपनसुद्धा होत नाही. आता सेम त्याच पद्धतीने बघा आपण दुसऱ्या साईडचा टक्ससुद्धा टाकून घेऊयात. तर व्यवस्थित इथे लॉक करायचं आहे आणि हे बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित टक्स टाकून घेतलेले आहे. ठीक आहे, तर दोन्ही साईडचे बॅक टक्स आपले टाकून झालेले आहेत. तर आता आपण खालच्या साईडला लेस लावून घेऊयात. तर जी मी गळ्याच्या साईडला लेस लावलेली आहे तीच खालच्या साईडने सुद्धा लावून घेणार आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही वेगळी सुद्धा लावू शकता, पण शक्यतो सेम लावली तर व्यवस्थित लुक येतं आणि ती मॅच सुद्धा होते. तर ते टक्स जे आहेत ते व्यवस्थित बाहेरच्या साईडला फोल्ड करायचे आहेत आणि मग ती लेस लावून घ्यायची आहे. तर हे बघा, तर ही लेस लावून झालेली आहे. तर ह्या लेसला सुद्धा आपण डबल टिप देऊन घेऊयात, जेणेकरून ते व्यवस्थित पॅक होईल आणि लवकर ओपन होण्याचे सुद्धा चान्सेस नसणार आहे. ठीक आहे, तर हे बघा आता ही कमरेच्या साईडला सुद्धा लेस लावून झालेली आहे, त्यामुळे छान असं लुक सुद्धा आलेला आहे. तर आता त्यानंतर आपल्याला हे काही इथे बॅक साईडला हुक लुक पट्टी लावायची आहे. घागऱ्याला आपल्याला पुढे नाही लावायची, तर बॅक साईडला लावायची आहे. ठीक आहे, तर बरोबर सेंटरला मार्किंग करून त्याच्या शिलाईमध्ये जे काही स्टोन येतील ना ते आधी काढून घ्यायचे, म्हणजे पुन्हा सांगते मी सुई तुटणार नाही, आपले कामं वाढणार सुद्धा नाही. त्यामुळे शक्यतो जिथे आपण टिप मारणार आहोत तिथे जर का स्टोन असतील तर ते काढूनच घ्यायचे. आणि बघा मग मी सेंटरपासून इथे कट करून घेतलेलं आहे. ठीक आहे, तर आता इथे हुक लुक पट्टी आपण लावून घेऊयात. तर हे बघा, हा जे काही अस्तर उरलेलं आहे ना त्याचीच मी पट्टी काढली. तर बघा ती डबल फोल्ड केली आणि वरच्या साईडला सगळ्यात ती फोल्ड करून घेतलेली आहे. आणि मग हे बघा थोडंसं मार्जिन ठेवून आपण ती पट्टी लावून घेऊयात. तर ती खालच्या साईडला सुद्धा फोल्ड करायची आहे, कारण की गळा आणि कमरेच्या साईड दोन्ही आपलं फिनिशिंग सहित ऑलरेडी रेडी आहे. त्यामुळे त्यानंतर बघा ती पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि त्या शेजारून अजून थोडंसं मार्जिन ठेवून अजून एक आपण टिप मारून घेतलेली आहे. ठीक आहे, तर बघा आता हुक पट्टी लावून झालेली आहे. त्यानंतर आपल्याला लूप पट्टी लावायची आहे. तर ती आपल्याला साधारणतः 2.5 ते 3 इंचाची काढायची असते. तर हे बघा मग मी कट करून घेतली. तर ती बघा आतल्या साईडला आपल्याला लावायची असते. ठीक आहे, कारण ती वरच्या साईडला येते त्यामुळे. आणि बघा मग ती सुद्धा आपल्याला स्टार्टिंगला आणि एंडिंगला फोल्ड करून घ्यायची आहे, व्यवस्थित लॉकसुद्धा करायची आहे. त्यानंतर ती बाहेर काढायची आहे पट्टी आणि हे बघा ह्या पद्धतीने फोल्ड करायची आणि बरोबर जिथे आपली आधीची टीप आहे जॉईन करताना त्यावरच आपली ही दुसरी टीपसुद्धा येईल याची काळजी घ्यायची आहे. आणि साधारणतः ती पट्टी 1 इंचाची तरी एक्स्ट्रा झालीच पाहिजे, त्यापेक्षा कमी व्हायला नको. जर कमी झाली तर लूप पट्टी व्यवस्थित होत नाही आणि तो फिटिंगला व्यवस्थित बसत नाही. त्यामुळे काळजीपूर्वक आपली ही जी काही लूप पट्टी आहे ती एक्स्ट्राची 1 इंचाची झालीच पाहिजे. ठीक आहे, तर बघा आता हुक लूप पट्टी दोन्हीही लावून झालेल्या आहेत. तर आपण इथे पिना लावून घेऊयात. तर आता आपला पुढचा भाग पण झाला आणि मागचा भाग पण झाला. तर आता आपण स्लीव्ज तयार करून घेऊयात. तर स्लीवची कटिंग तर ऑलरेडी झालेलीच आहे. तर बघा अस्तर आपण ह्या पद्धतीने वेगवेगळ्या 2 साईडला ठेवून घ्यायचा आहे आणि जो काही पुढचा कर्व आहे ना तो पुढे येईल याची काळजी घ्यायची. आणि त्यानंतर बघा जो मेन फॅब्रिक आहे तो त्यात ठेवून घेतलेला आहे. तर बघा आता सगळ्यात आधी काय करायचं, जो मेन फॅब्रिक आहे तो सरळ ठेवायचा आणि त्यावर आपल्याला ठेवायचं आहे अस्तरची बाही आणि खालच्या साईडला साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून टिप मारायची आहे. आणि टिप मारताना ते व्यवस्थित पकडायचं आहे, कारण बऱ्याचदा आता हे वेल्वेटचा कपडा आहे त्यामुळे ते सटकताना कमी जास्त होऊ शकतं. त्यानंतर आता दुसऱ्या साईडची बाहीसुद्धा सेम बघा तसंच करायचं. मेन फॅब्रिक सरळ ठेवायचं आणि मग त्यावर ठेवायचे आपल्याला अस्तरची बाही आणि साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून हे बघा मी टिप मारून घेतलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर खालच्या साईडला जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक असेल म्हणजे ब्लाऊज पीसचा कपडा तो एक्स्ट्राचा कट करून घ्यायचा दोन्ही साईडचं. ठीक आहे, आणि हे दोन्ही साईडचं सोबतच करायचं. यामुळे काय होतं की दोन्ही बाह्या आपल्या सोबतच तयार होतात.
कमीत कमी वेळेमध्ये. ठीक आहे. त्यानंतर बघा आता ह्या पद्धतीने आपल्याला खालच्या साईडला दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि पुन्हा सांगते दाबटीप देताना काळजी घ्यायची की अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडच्या बाहीला सुद्धा लगेचच आपल्याला कंटिन्यू मध्ये दाबटीप देऊन घ्यायची आहे. पुन्हा सांगते या स्टेपमुळे काय होतं, दोन्ही बाह्या आपल्या सोबतच रेडी होतात. एक एक करण्यापेक्षा दोन्ही सोबतच करायच्या शक्यतो. ठीक आहे. तर हे बघा आता इथे सुद्धा आपली दाबटीप देऊन झालेली आहे. आता काय करायचं आपल्याला, अस्तर आणि मेन फॅब्रिक जो आहे ब्लाउजचा आणि अस्तरचा, म्हणजे ॲक्च्युली ही बाही आपल्याला आहे तशी एकमेकाला जोडून घ्यायची आहे, म्हणजे परफेक्ट मापाची तयार झाली पाहिजे यासाठी. तर हे बघा या पद्धतीने मग कडेकडेला आपल्याला टीप मारायची आहे आणि टीप मारताना काळजी घ्यायची की कुठेही काहीही गोळा होणार नाही शक्यतो तरी. ठीक आहे. नाही तर बऱ्याचदा खूप गोळा झालं की ते ब्लाऊज घातलं की लगेच कळतं की ते गोळा झालेलं आहे, खूप घड्या वगैरे पडतात. त्यामुळे मग आधीच थोडंसं काळजीपूर्वक टिपा मारून घ्यायच्या आहे. हे कर्व वगैरे सगळं व्यवस्थित, कुठेही काही गोळा झालं पाहिजे नाही. ठीक आहे. थोडा टाईम लागला तरी चालेल, पण ह्या स्टेप नक्की फॉलो करायच्या आहे. तर हे बघा आता ह्या दोन्ही बाह्या आपल्या एकमेकाला म्हणजेच अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ना ते आपण जोडून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर लगेचच जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे ना कडेकडेचा तो सुद्धा कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून एक्झॅक्टली मापाच्या आपल्या त्या बाह्या रेडी होतील. ठीक आहे. सेम त्याच पद्धतीने बघा आता दुसऱ्या साईडचा बाहीचं सुद्धा आपण एक्स्ट्राचा कट करून घेऊयात. तर हे बघा आता इथे तुमच्या लक्षात येईल की दोन्ही पण बाह्या आपल्या आता रेडी झालेल्या आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक लावून. ओके. त्यानंतर आता आपल्याला इथे लावायचं आहे लेस, जी काही घागऱ्याची होती ती. तर हे बघा मग ह्या पद्धतीने ती ठेवायची आहे आणि खालच्या साईडला आपण टीप मारून ती लावून घेऊयात. आणि हे बघा आता ही जी काही लेस आहे ना त्याला खाली पायपिंग आहे, त्यामुळे मग थोडंसं काळजीपूर्वक आपल्याला टीप मारायची आहे, कारण ती पायपिंग सटकण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे. तर हे बघा आता एक साईडने टीप मारून झालेली आहे. तर आता वरच्या साईडला सुद्धा आपण टीप मारून घेऊयात, म्हणजे ती लेस व्यवस्थित बाहीला आपले पॅक होईल. ठीक आहे. तर सेम याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडची जी काही बाही आहे ना त्याला सुद्धा व्यवस्थित लेस लावून घेऊयात. तर हे बघा सेम त्याच पद्धतीने ती ठेवायची आणि कडेकडेने व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे. तर पुन्हा सांगते खाली पायपिंग आहे, त्यामुळे असं थोडंसं काळजीपूर्वक टीप मारायची, नाही तर बऱ्याचदा फक्त पायपिंगवर टीप येते आणि ती लेस जी आहे ती खाली सटकते आणि मग ते परत आपल्याला ओपन करावं लागतं. त्यामुळे मग आधीच थोडंसं काळजीपूर्वक लावून घ्यायचं आहे. तर हे बघा या पद्धतीने आता आपण वरच्या साईडने सुद्धा टीप मारून घेतलेली आहे आणि ही लेस दोन्ही पण बाह्यांना आपण लावून व्यवस्थित आपली परफेक्ट अशी बाही तयार करून घेतलेली आहे. ठीक आहे. तर दोन्ही पण बाही पण रेडी झालेला आहे, पुढचा भाग मागचा भाग पण. आता आपल्याला करायचे आहे शोल्डर जॉईंट. तर हे बघा बॅक पार्ट सरळ ठेवलेला आहे आणि जी काही उंची असेल ना त्याची तुम्हाला मार्किंग करून घ्यायची. तर मी इथे 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर पुढचा भाग त्यावर उलटा ठेवायचा आहे आणि हे बघा ह्या पद्धतीने जिथे मार्किंग केलेले आहे ना बरोबर तेवढंच मार्जिन पकडून आपल्याला हे शोल्डर जॉईन करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर ते शोल्डर पण व्यवस्थित स्टार्टिंगला एंडिंगला लॉक करायचं, जेणेकरून तिथून ओपन होणार नाही. सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडचं जे काही शोल्डर आहे ते सुद्धा व्यवस्थित तसंच आपल्याला टिप मारून जॉईन करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित लॉक सुद्धा करायचं आहे आणि शोल्डरला डबल टिप शक्यतो मारायची आहे. त्यानंतर हे बघा एकावर एक ठेवायचा आहे पुढचा भाग मागचा भाग आणि कडेचं जे काही एक्स्ट्राचं आहे ना ते कट करायचं आहे. त्याचबरोबर मुंड्यात सुद्धा बघा जर का कमी जास्त असेल तर ते कट करून व्यवस्थित त्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. शोल्डर सुद्धा जर कमी जास्त असेल तर ते सुद्धा कडेकडेने हे बघा अशा पद्धतीने कट करून एकसारखं करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर बघा आता हे परफेक्ट रेडी झालेलं आहे. तर आता आपण याला बाही लावून घेऊयात. तर हे बघा दोन बाह्या दोन वेगवेगळ्या साईडला अशा पद्धतीने ठेवायच्या आहे आणि जो काही कर आहे ना खोल भाग तो पुढच्या साईडला येतो, तर हा पॉईंट सुद्धा लक्षात राहू द्या. आणि जी काही बाहीची लांबी आहे त्याची मार्किंग करायची. तर बघा मी 11 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर बघा हा पार्ट सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर आपल्याला स्लीव्ज ही उलटी ठेवायची. तर सेंटरला कट मारून ह्या पद्धतीने चेक करायची बाही व्यवस्थित पुरत आहे की नाही ते. ठीक आहे. तर त्यानंतर बघा आता हे काही कडेचं एक्स्ट्राचं कट केल्यानंतर ते अस्तर आणि आपलं जे काही मेन फॅब्रिक होतं ना ते एकमेकाला जॉईन नव्हतं, तर मग ते सुद्धा जॉईन करायचं, जेणेकरून आपल्याला फिटिंग टाकणं बाही जोडणं सोपं जाईल, कुठेही काहीही गोळा होणार नाही. जर का अस्तर आणि हा मेन फॅब्रिक जर कडेने व्यवस्थित जॉईंट नसेल तर आपल्याला बाही लावायला सुद्धा अवघड जातं आणि ते बऱ्याचदा गोळा सुद्धा होतं. ठीक आहे. त्यामुळे मग शक्यतो टीप मारून घ्यायची. जर का एक्स्ट्राचं कट केलं तर, नसेल केलं तर काही गरज पडत नाही, पण इथे मी थोडंसं केलं होतं वरखाली होतं त्यामुळे, आणि ते होतं स्टिच करताना, कारण की याची एम्ब्रॉयडरी ॲडजस्ट करता थोडंफार होऊ शकतं. ठीक आहे. तर बघा आता हा पार्ट सरळ ठेवलेला आहे आणि आपण
त्यावर बाही उलटी ठेवलेली आहे. तर जेवढी बाही लांबीची मार्किंग केलेली आहे ना तेवढं मार्जिन पकडून आपल्याला ही बाही लावून घ्यायची आहे. आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे बाही लावताना बाही अजिबात खेचायची नाही आहे, ती व्यवस्थित अलगद सरळ सरळ लावत चालायची आहे. त्याला कर्व असतो आणि ती बऱ्याचदा आपल्याकडून खेचली जाते आणि खेचल्या गेल्यामुळे काय होतं की ती बाही एक्स्ट्राची होते. सो तसं होऊ नये त्यासाठी एकदम अलगद सोडत आपल्याला बाही लावून घ्यायची आहे. तर हे बघा एक साईडची बाही लावून झालेली आहे. तर ती आता मुंड्यातले जॉईंट वगैरे व्यवस्थित एकावर एक आहेत की नाही ते चेक करायचं आणि मग डबल टिप मारायची. त्याआधी आपण ही बघा ही जी काही बाही आहे दुसऱ्या साईडची त्याचा सेंटर कट करून घेऊयात. ती बरोबर सेंटरला ठेवायची आहे उलटी आणि मग ती चेक करायची पुरते की नाही. तर ती व्यवस्थित पुरते तर मग बाही लांबीची मार्किंग केल्यानंतर जेवढं काही मार्जिन उरते तेवढं मार्जिन पकडून आपण ही बाही लावून घ्यायची. म्हणजे आधीची जशी लावली ना सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची सुद्धा लावून घ्यायची आहे. ठीक आहे. आणि पुन्हा सांगते व्यवस्थित काहीही खेचायचं नाहीये, बाही व्यवस्थित अलगद सोडत सोडत लावायची आहे म्हणजे कुठे काही गोळा होणार नाही. ठीक आहे. आणि फिटिंगला सुद्धा एकदम व्यवस्थित बसेल. आणि थोडीफार जर का एक्स्ट्रा होत असेल बाही तर बऱ्याचदा म्हणजे होतं थोडंफार पण जास्त पण व्हायला नको. ठीक आहे. तर हे बघा मग ह्या पद्धतीने आता बाही जोडून घेतलेली आहे. तर आता दोन्ही बाह्या जोडून झालेल्या आहेत. तर आता आपण मुंड्यातले जॉईंट व्यवस्थित एकावर एक येत आहे की नाही ते चेक करूयात आणि मग त्याला आपण डबल टिप मारून घेणार आहोत. ठीक आहे. तर हे बघा हे व्यवस्थित एकावर एक ठेवून बघूयात. ठीक आहे. तर हे परफेक्ट येत आहे. ठीक आहे. तर दुसऱ्या साईडचं पण आपण चेक करून घेऊयात. तर दोन्ही बाहींचे जे काही जॉईंट होते व्यवस्थित मुंड्यातील ते व्यवस्थित एकावर एक येत आहे. तर आपण दोन्ही बाहीला डबल टिप मारून घेऊयात. ते चेक केल्याशिवाय शक्यतो डबल टिप मारायची नाही आणि डबल टिप देताना सुद्धा काळजी घ्यायची की ते शिलाईमध्ये कुठला एक्स्ट्राचा कपडा येणार नाही. ठीक आहे. तर हे बघा आता दोन्ही बाहीला डबल टिप मारून झालेली आहे. त्यानंतर हे बघा आता कडेकडेला आपल्याला इथून टिप मारून घ्यायची आहे आणि ते जॉईन करायचं आहे. फिटिंग टाकण्याच्या आधी ही स्टेप खूप महत्त्वाची आहे तर ती तुम्ही सुद्धा नक्की फॉलो करा. आणि हे बघा इकडच्या साईडला थोडीशी किंचितशी बाही एक्स्ट्रा होती. ठीक आहे. ती आपण कट करूयात. आपण जोडताना ती सरळ जोडून घेतलेली आहे. त्यानंतर हे बघा आता इथली टिप मारून झालेली आहे. सेम त्याच पद्धतीने बघा दुसऱ्या साईडला सुद्धा आपण कडेकडेला एक टिप मारूयात. आणि ही टिप मारताना अजिबात मार्जिन सोडायचं नाही. जेवढं शक्य आहे तेवढं कमी मार्जिन ठेवून आपल्याला ही टिप मारून घ्यायची असते. आणि मुंड्यातल्या जॉईंटचे जे काही आतमधला आहे ना टिप मारलेला कपडा तो एकतर वरती किंवा एकतर खाली करायचा आहे. पण एक वर एक खाली करू नका, फिटिंगला परत प्रॉब्लेम येतो. ठीक आहे. तर हे बघा ही टिप मारून झाल्यानंतर जे काही कडेचं एक्स्ट्राचं असेल ना किंचितचं तर ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर इकडची बाहीचं पण बघा एक्स्ट्राचं आपण कट करून घेतलेलं आहे. ठीक आहे. तर आता हे परफेक्ट आपलं कडेकडेला टिप मारून जॉईंट झालेलं आहे. तर आता आपण हा ब्लाऊज उलटा करून घेऊयात आणि याला फिटिंग टाकून घेणार आहोत. ठीक आहे. तर बघा व्यवस्थित सेंटरला तर आपण पिन लावून घेतलेलीच आहे. तर हा ब्लाऊज व्यवस्थित सरळ ठेवायचा आहे सगळ्यात आधी. हे बघा ह्या पद्धतीने. आणि मग त्यानंतर आता आपल्याला फिटिंग टाकायची आहे. तर हे बघा इथे सेंटरपासून टाकायचं आहे आपल्याला छातीचा चौथा भाग. तर मी ते 8.5ला मार्किंग करून घेतलेली आहे. सेम तीच मार्किंग बघा इथून सेंटरपासून परत आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा 8.5ला मार्किंग करायची आहे. त्यानंतर आता खालच्या साईडला आपल्याला करायचं आहे कमरेचं चौथा भागाची मार्किंग. तर जी काही कमर असेल त्याचं चौथा भागाची मार्किंग तुम्ही करून घ्यायची आहे. तर हे बघा मग मी ते 7.5ला मार्किंग करून घेतलेली आहे. ॲक्च्युली ही डिझाईन ॲडजस्ट होत नव्हती, तिरकी होती, त्यामुळे इकडची फिटिंग थोडं कडेनं आलेली आहे आणि इकडचे साईडच्या फिटिंगला व्यवस्थित थोडीशी जागा उरणार आहे. तर ते वर्कवर डिपेंड असतं, ते थोडंफार होऊ शकतं. सो जर का वर्कचा ब्लाऊज असेल घागऱ्यावरचा किंवा साडीवरचा तर तुम्हाला हे ॲडजस्ट थोडंफार करता आलंच पाहिजे. जर ॲडजस्ट करता आलं नाही तर मग ते वर्क व्यवस्थित ब्लाऊजला येत नाही. ठीक आहे. आणि हे बघा आता अजून एक महत्त्वाचं म्हणजे हुक लूप पट्टी आपण एकावर एक लावून घेतलेली आहे आणि हुक पट्टीपासून माप टाकायचं असतं. लूप पट्टीची एक्स्ट्राची पट्टी सोडून माप टाकायचं असतं. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे तर तो लक्षात राहू द्या. ब्लाऊजला पण तसंच असतं रेग्युलर आणि घागऱ्यावरच्या ब्लाऊजला सुद्धा बॅक हुक आहे त्यामुळे ते आपण व्यवस्थित सेंटरला ठेवलेलं आहे त्यामुळे एवढी गरज येत नाही. पण तरी हा पॉईंट शक्यतो तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. तर बघा आता दोन्ही साईडला छातीची आणि कमरेची मार्किंग करून झालेली आहे. त्यानंतर मुंडा एकदा चेक करायचा तर बरोबर येतोय तो 6.25. ठीक आहे. 7.5 7.25 आहे इथला. तर दुसऱ्या साईडचं सुद्धा सेम तेवढाच येतोय. ठीक आहे. तर दोन्ही मोजून घेतलेला आहे. तर आता आपल्याला दंडघेरची मार्किंग करायची आहे. तर तुमचा जो काही दंडघेर आहे त्याचं तुम्हाला निम्मं टाकायचं असतं. तर ते व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने आधी सरळ करून घ्यायचं आणि त्यानंतर आता हे बघा इथून मी 5 इंचाला मार्किंग करते. ॲक्च्युली याचा दंडघेर 10 आहे तर 10चं निम्मं होतं 5. तर मी 5ला मार्किंग करून घेतलेली आहे. ठीक आहे. आता सेम
तीच 5 इंचाची मार्किंग दुसऱ्या साईडच्या बाहीची सुद्धा आहे, तर तिथे सुद्धा आपण 5 इंचाला मार्किंग करून घेऊयात. पुन्हा सांगते, जो काही दंडघेर असेल तुमचा त्याचं तुम्हाला निम्म करायचं. तिथे 10 होता म्हणून मी 5 केला आहे. तुमचा 12 असेल तर तुम्ही 6ला मार्किंग करायची आहे. ठीक आहे. आता बघा दोन्ही साईडला मार्किंग करून झालेले आहे. तर आता आपल्याला दंडघेरचा पॉईंट, त्यानंतर छातीचा चौथा भागचा पॉईंट आणि कमरेचा चौथा भागचा पॉईंट हे सगळे पॉईंट जॉईन करून घ्यायचे आहे. तर हे बघा या पद्धतीने दंडघेर ते तो पॉईंट आणि छातीचा चौथा भागापर्यंत आणि तिथून खाली कमरेपर्यंत. ठीक आहे. तर एकदम स्ट्रेट अशी आपली बघा लाईन आलेली आहे, म्हणजे फिटिंगची लाईन परफेक्ट सरळ आलेली आहे. तर ती सरळ येणं खूप गरजेचं असतं. बऱ्याचदा ती येत नाही आणि ती व्यवस्थित आली नाही तर फिटिंगला सुद्धा ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही. आता बघा जी काही मार्किंग केलेली आहे ना त्यावरच आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर हे बघा याची लेस खूप जाड ब्रॉड आहे. तर टिप मारताना जर का कुठे काही स्टोन येत असेल तर ते आधीच काढायचे आहे. त्याचबरोबर याची जी काही पायपिंग आहे लेसला रेडीमेड, तर ती सुद्धा खूप जाड आहे. त्यामुळे बऱ्याचदा धागा तुटण्याचे चान्सेस असतात. सो थोडंसं काळजीपूर्वक मग ही व्यवस्थित फिटिंगची टिप टाकून घ्यायची आहे. तर हे बघा मग व्यवस्थित सरळ पकडायचं आहे. मुंड्यातले जॉईंटची पण काळजी घ्यायची आहे. तर हे बघा इथे पुन्हा धागा तुटलेला आहे. सो तसं होतं, वेल्वेटचा कपडा असतो, खूप जाड अशी लेस वगैरे येते, एकावर एक सगळं स्टोन वगैरे. सो त्यामुळे मग ते होऊ शकतं. सो थोडंसं काळजीपूर्वक टिप मारायची आणि धागा तुटला तरी सुद्धा परत वळून तो करायचा. ठीक आहे. थोडा टाईम लागतो पण मग त्याला काही ऑप्शन नाही आहे. वेल्वेटचा कपडा आणि जाड लेअर आलं की ते तुटू शकतं. ठीक आहे. मग तुम्ही मोठी टीप घेतली तर ते तुटणार नाही, पण मग ते ओपन होण्याचे चान्सेस असतात. आणि इथे मला छोट्या टीपवरच ब्लाऊज हा शिवायचा आहे, कारण की फिनिशिंग पण खूप महत्त्वाची आहे. ती शिलाई लवकर ओपन पण नाही झाली पाहिजे. त्यामुळे मग मी रेग्युलर टिपनेच व्यवस्थित टिप मारून घेतलेली आहे. तुम्हाला जर अवघड जात असेल तर तुम्ही टिप थोडीशी मोठी करू शकता. तर बघा आता फिटिंगची टिप मारून झालेली आहे एका साईडची. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची सुद्धा जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. आणि बघा इथे फिटिंगमध्ये मध्ये स्टोन येत होता तर तो मी आधीच काढून घेते. तर आपल्याला आयडिया येते की खाली स्टोन आहे की नाही. जर खाली स्टोन असेल तर तो काढून घ्यायचा आणि मग टिप मारायची आहे. ठीक आहे. ते बघा मग अशा पद्धतीने व्यवस्थित परफेक्ट सरळ अतिशय सावकाश आपण इथे फिटिंगची जी काही टिप होती ती टाकून घेतलेली आहे. पुन्हा सांगते खूप महत्त्वाचं होतं ते आणि जाड पण लेअर होतं. बघा इथे परत स्टार्टिंगचं राहिलेलं आहे आणि तिथे आपल्याला लॉकसुद्धा करायचं आहे, कारण तिथून लवकर ओपन व्हायला नको. त्यामुळे मग मी बघा पुन्हा इथे आता टिप मारून घेते, कारण की दोरा तुटला गेला होता. ठीक आहे. ठीक आहे. तर हे बघा मग आता इथे दोन्ही साईडला आपण फिटिंगची जी काही लाईन होते एक्झॅक्टली त्यावर टिप मारून घेतलेली आहे आणि एकदा पुन्हा चेक केलं ते व्यवस्थित आहे की नाही फिटिंग. ठीक आहे. तर हे बघा आता एक टिप मारून झालेली आहे, त्याच्या शेजारी आपल्याला 2-3 एक्स्ट्राच्या टिपा मारायच्या असतात. सो ते नंतर मी मारून घेते. ठीक आहे. तर तुम्ही सुद्धा मारून घ्यायचे आहे. तर हे बघा फायनली हा घागऱ्यावरचा ब्लाऊज आपला पूर्ण स्टिच करून झालेला आहे. तर याला नॉड लावायचे बाकी आहे, लटकन लावायचे बाकी आहे. तर ते सुद्धा लावून घेते. आणि नॉड लावताना काळजी घ्यायची की साधारणतः आपल्याला गळ्याच्या 2.5 ते 3 इंच खाली ते नॉड लावायचं असतं. ठीक आहे. तर बघा हा ब्लाऊज पूर्ण स्टिच करून आता झालेला आहे. तर हे बघा फिनिशिंग खूप म्हणजे खूप सुंदर आलेली आहे. बघितल्या ब्लाऊजसुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह दिसतोय. तर बघा एम्ब्रॉयडरी वगैरे काहीही पुरत नव्हतं, तर आपण कसं ॲडजस्ट करून लेस लावून छान असं लुक येईल याची काळजी घेत हा ब्लाऊज पूर्ण शिवून घेतलेला आहे. गळ्याला लेस लावलेली आहे बघा, बॅक साईडच्या कमरेला सुद्धा लावलेली आहे. म्हणजे जे काही वर्क असं वर खाली वगैरे होतं किंवा ते गळा रुंदीपेक्षा एक्स्ट्रा होतं. सो त्यासाठी आपण मग व्यवस्थित काळजीपूर्वक ती कटिंग करून घेतलेली आहे. तर तुम्ही सुद्धा जसं वर्क आहे त्यानुसार न घेता तुमचं जसं माप असेल त्यानुसारच गळा रुंदी टाकायची आहे. आणि मग रिकामं जर कुठे काही असेल तर अशा पद्धतीने तुम्ही लेस लावून ते छान असं डेकोरेट करू शकतात आणि त्याचं लुक चांगलं येण्याची सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता. ठीक आहे. तर हे बघा मग इथे बॅक हुक आहे, तर मी तिथे पिन लावून ठेवलेली आहे. तुमच्या लक्षातच आलं असेल. फिटिंगची टिपसुद्धा एकदम परफेक्ट आहे बघा, सरळ आलेली आहे. सो हा ब्लाऊज फिटिंगला सुद्धा एकदम छान बसणार आहे. त्याचबरोबर ह्या लेसमुळे सुद्धा छान असं लुकसुद्धा आलेला आहे. तर बघा आपण गळा व्यवस्थित ॲडजस्टसुद्धा करून घेतलेला आहे. आणि हे बघा हे लटकनसुद्धा इथे लावून घेतलेले आहेत. तर खूप छान असे लटकनसुद्धा आहेत आणि नॉडसुद्धा रेडीमेड गोल्डन कलरची आपण यूज केलेली आहे. तर हे बघा हा याचा पुढचा भाग आहे. तर तो 1 टक्स ब्लाऊज आहे, लक्षात राहू द्या. ठीक आहे. कारण की दुसरं कुठलंही इथे बसत नव्हतं, त्यामुळे मग इथे आपण 1 टक्सच स्टिच केलेला आहे. आणि शक्यतो घागऱ्यावरचा ब्लाऊज हा बऱ्याचदा 1 टक्सच असतो, कारण की तिथे प्रिन्सेस वगैरे शिवायला गेलं तर एवढं ब्लाऊज पीस वर्कवाला दिलेलं नसतं आणि मग ते आपल्याला पुरत सुद्धा नाही. ठीक आहे.
तर हे बघा, याचे जे काही लटकन आहे ना ते खूप म्हणजे खूप सुंदर आहे. तर हे मला कस्टमरनेच आणून दिलेले आहे, त्यांच्या चॉईसनुसार मी फक्त इथे लावून दिलेले आहे. तर हे लटकन तुम्हाला जिथे मशीनचं सामान मिळतं तिथे कुठेही अवेलेबल असतं. सो तुम्हीसुद्धा तुमच्या चॉईसनुसार लटकन आणून तिथे लावू शकतात. तर फायनली हा नवरीच्या घागऱ्यावरचा ब्लाऊज आपला पूर्ण स्टिच करून झालेला आहे. सो तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल आता एम्ब्रॉयडरी वगैरे असेल तर कसं ॲडजस्ट करायचं, तो कसा स्टिच करायचा ते, आणि मी तुम्हाला हा कसा कटिंग करायचा, कसा स्टिचिंग करायचा हे अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्ससहित सांगितलेलं आहे. त्याचबरोबर एम्ब्रॉयडरी कशी मॅनेज करायची, कुठल्या कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायची हे सुद्धा मी तुम्हाला अतिशय सावकाश आणि सविस्तर सांगितलेलं आहे. तर तुम्हीसुद्धा या टिप्स नक्की फॉलो करा. तुमच्या वहीत जरी लिहून ठेवला तरीसुद्धा चालेल, आणि तुमच्याकडे असा ब्लाऊज असेल वर्कवाला तर तुम्हीसुद्धा त्या टिप्स सगळ्या फॉलो करायच्या, जेणेकरून तुमचा ब्लाऊज बिघडणार नाही, त्याचं लूक जाणार नाही आणि एकदम परफेक्ट असा ब्लाऊज तुम्हाला सुद्धा सहज शिवता येईल. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे हे मला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, थँक्यू.